रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले गेली 10 वर्षे झाले कुठल्याही प्रकारची निवडणूक न लढता त्यांनी आतापर्यंत मंत्रिपद भोगलेलं आहे। परंतु आता भारतीय जनता पक्षाने कदाचित त्यांना आता बाजूला केलेलं आहे। कालची जी घटना होती की ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणि अमित शाह यांची भेट घेतली। कदाचित त्यावेळेच्या नंतर रामदास आठवले यांच्यात चलबिचल झाली असेल, कारण ते रामदास आठवले यांना कुठल्याही कार्यक्रमात बोलवलं जात नाही, कुठल्या याच्यामध्ये बॅनरमध्ये त्यांचा फोटो नसतो किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कुठलाही उल्लेख नसतो। आता याबद्दल बोलताना राष्ट्रीय सचिव दयाल बहादुर यांनी आपल्या मनातील ही खदखद बाहेर काढलेली आणि त्यांनी सांगितलेली की आम्ही कित्येक दिवस झालं 2 जागा मागतोय, ज्यामध्ये शिर्डीची जागा आहे आणि दुसरी जागा ही सोलापूरची जागा आहे। या 2 जागा त्यांनी मागितलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नड्डा म्हणा किंवा महाराष्ट्राचे जे देवेंद्र फडणवीस आहेत, अमित शाह आहेत, यांना त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारे त्यांना दाद दिली जात नाही। एक प्रकारे त्यांना दरकिनार केलेले आहे याचीच त्यांना जाणीव झालेली आहे। असल्यामुळे आता त्यांनी सांगितलं आहे की जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 2 जागा दिली जाणार नसेल तर त्याचा फरक हा भारतीय जनता पक्षाला त्याचा भोगावे लागेल, अशी एक प्रकारे त्यांनी प्रेमपूर्वक धमकीच दिलेली आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की गेली 10 वर्षामध्ये कधीही रिपब्लिकन पक्षाला रिपब्लिकन जे नेते आहेत किंवा जी चळवळीची जे लोक आहेत त्यांची आठवण झाली नाही। सातत्याने त्यांनी विरोध करत असताना देखील भारतीय जनता पक्षाला त्यांनी साथ दिली होती। आता कुठल्याही प्रकारची तिकीट न भेटता असताना आता कदाचित त्यांना आंबेडकरी समाज कसा जागा करावा याची ते आठवण आली असेल। परंतु असा एकच आता प्रश्न उपस्थित होतोय की भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अर्थात रामदास आठवले यांना बाजूला करणार आहे। लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आम्ही 2 जागा महायुतीकडे मागितलेल्या आहेत। शिर्डी हा मतदारसंघ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्यासाठी मागितलेला आहे। त्याचबरोबर सोलापूरचा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ महाराष्ट्र प्रदेश RPIचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदेव यांच्यासाठी मागितलेला आहे। हे दोन्ही मतदारसंघ आम्ही महायुतीकडे मागितलेले आहे। सर्वांशी चर्चा झालेली आहे। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे नड्डा त्यांना भेटलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारमधले आणि महायुतीचे महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे 2 मतदारसंघ आम्हाला सोडले पाहिजेत। रिपब्लिकन पक्षाची मान्यता आम्हाला मिळवायची आहे, त्यासाठी आम्हाला 2 जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये लढणं आवश्यक आहे। सर्वांशी चर्चा झालेली असतानाही रिपब्लिकन पक्षाला मात्र महायुतीचे नेते मग ते देवेंद्रजी फडणवीस असतील, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी असतील, आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती देत नाही। आम्ही ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागेच्या संदर्भामध्ये चर्चा करत नाही। अशा प्रकारे रिपब्लिकन पक्षाकडे ते जाणून बुजून
दुर्लक्ष करत आहेत. आम्ही या महायुतीचे सुरुवातीपासूनचे आम्ही घटक पक्ष आहोत. ज्यावेळेस भीमशक्ती आणि शिवशक्ती झाले त्यावेळेपासून आम्ही भाजपला साथ देत आहोत. परंतु आज या 2024च्या निवडणुकामध्ये मात्र आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. रिपब्लिकन पक्ष जरी छोटा पक्ष जरी असला तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या शाखा आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे जनता आहे. अशा प्रकारे आमची जनता, आमचे कार्यकर्ते असताना सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करणं हे भाजपला शोभत नाही. आणि आमच्यावर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महामानवांनी रिपब्लिकन पक्ष हा स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला शासनकर्ती जमात बनण्याचं जे स्वप्न दाखवलं, त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आम्ही आज भाजपासोबत आलेलो आहोत. समाजाच्या विचार नसताना सुद्धा आम्ही समाजाच्या दिशेनं न जाता आम्हाला सांगितलं होतं हे सगळे जातीवादी पक्ष आहेत, ते तुम्हाला एक दिवस तुम्हाला संधी देणार नाही. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही भाजपासोबत आलो. आमच्याकडून काही चूक नाही. आम्ही सतत महायुतीचा प्रचार करत आहोत. नरेंद्र मोदीच्या ज्या योजना आहेत, त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते समाजाला समजावून सांगत आहोत. असं असताना सुद्धा महायुतीचे नेते मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आमच्या पक्षाचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. या अस्तित्वाला गालबोट लावण्याचं काम महायुतीचे नेते करत आहेत, असा आमचा आरोप आहे. आम्हाला समाज विचारत आहे की तुम्हाला जागा भेटणार आहेत की नाही. आणि मग असं असताना सुद्धा अजूनही जागेचं वाटप रिपब्लिकन पक्षाला दिलेलं नाही. का देत नाही आमचा सवाल आहे. भाजपच्या लोकांना, महायुतीच्या लोकांना आमचा सवाल आहे की रिपब्लिकन पक्षाला जागा का देत नाही. आमचे जे 2 मतदारसंघ आहेत ते निवडून आणण्याच्या अनुषंगानं